सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। नागरिकांची गैरसोय टळणार आहे। भुयारी मार्गाचं काम गतीनं सुरू आहे। यवतमाळच्या महागावमध्ये रोडला लागून वीटभट्ट्या सुरू। वीटभट्टीच्या वासामुळे आणि धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास, यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। महसूल विभागानं कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। चंद्रपुरातील भद्रावतीमधील आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा संचार। बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये तेलंगणातून अवैध पद्धतीनं लाखो रुपयांच्या तांदळाची आयात। तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा तांदूळ जप्त केलाय। कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले। रत्नागिरी जिल्ह्यामधील 28 कोटींची गौण खनिज रॉयल्टी थकीत आहे। 8 तालुक्यामधील 91 जणांनी कोट्यावधींची रॉयल्टी थकवल्याची माहिती आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या। कोल्हापूरच्या खुपिरेमध्ये सापडल्यात बनावट खतांचा साठा। 1.25 लाख रुपये किमतीच्या 77 बनावट खतांच्या बॅगा जप्त करण्यात आल्यात। बनावट खत प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल। खुपिरे सांगरूळ या परिसरात खळबळ। नांदेडच्या मुदखेडमध्ये झेंडू फुलांच्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट। 50 ते 60 रुपये किलोनं झेंडूची विक्री। करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं फूल उत्पादक शेतकरी अडचणीत। गोंदियाच्या कन्हारटोली परिसरात घरफोडीची घटना। 2,90,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। रामनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे।